नमस्कार मैत्रिणींनो, आता दिवाळीची तयारी तर आपली बघा सुरू झालेली आहे आणि जवळजवळ सगळे फराळ पण बनवून झालेले आहेत। तर आता यावर्षी काय झालेलं आहे, 2 दिवस अमावस्या आलेले आहे। तर सर्वांना प्रश्न पडलेला आहे की नक्की लक्ष्मीपूजन करायचं कधी। 20 ऑक्टोबर रोजी ही अमावस्या आहे आणि 21ला पण। 20 ऑक्टोबरला अमावस्या ही दुपारी 3:44 सुरू होणार आहे आणि 21 ऑक्टोबरला अमावस्या सायंकाळी 5:54 पर्यंत आहे। तर आपण प्रत्येक वर्षी कसं करतो, अमावस्या येते त्या दिवशीच लक्ष्मीपूजन केलं जातं। तर यावर्षी 2 दिवस आहे आणि सायंकाळच्या वेळेपर्यंत अमावस्या ही संपत आहे। तर सर्वांना हाच प्रश्न पडलेला आहे की नक्की लक्ष्मीपूजन आपण कधी करायचं किंवा कोणत्या वेळेमध्ये करायचं। तर कॅलेंडरमध्येही तसंच दिलेलं आहे की मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन असा मुहूर्त दिलेला आहे। तर आपल्याला लक्ष्मीपूजन हे मंगळवारीच करायचं आहे, म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी। मंगळवारी सकाळीचा पण मुहूर्त आहे बघा, 8:19 पासून ते 10:30 मंगळवारी सकाळी हा मुहूर्त आहे। दुपारी मुहूर्त आहे तो 2:30 पासून ते 4 वाजेपर्यंत दुपारचा पण मुहूर्त आहे आणि गोरख मुहूर्त हा 5:41 पासून ते 7:32 पर्यंत आहे आणि स्थिर मुहूर्त आहे तो 7:26 पासून ते 9:18 पर्यंत आहे। तर या कोणत्याही वेळेत तुम्ही लक्ष्मीपूजन केलं तरीही चालतं, पण आपल्याकडे कशी पद्धत आहे, सायंकाळी दिवं लावायची वेळ झाली की त्या वेळेमध्ये लक्ष्मीपूजन केलं जातं। जेणेकरून आता दिलेलंच आहे 6:10 ते रात्री 8:40 असं 2.5 तासाचा वेळ आहे आपल्याकडे। तर त्या वेळेमध्ये आपण लक्ष्मीपूजन करून घेऊ शकतो। जरी अमावस्या संपली असेल तरीही आपल्याला त्याच वेळेत लक्ष्मीपूजन करायचं आहे। तर सायंकाळी 6:10 पासून ते तुम्ही 8:40 पर्यंत हे लक्ष्मीपूजन करून घेऊ शकतो। माता लक्ष्मीचं आगमन हे सायंकाळीच होतं, तर त्या वेळेमध्ये तुम्ही केलं तरी चालतं। तर अगदी साधी आणि सोपी घरामध्ये आपण कशी पूजा मांडू शकतो विधिवत, तर व्हिडिओमध्ये बघूया। तर अगोदर आता कोणत्याही पूजेची सुरुवात ही अग्निदेवाने होते। तर अगोदर दिवा लावून घेतला, अग्निदेवांना हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून नमस्कार करून घेतला। आता अग्निदेवांची पूजा झाली की आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते। तर स्वच्छ असा तांब्या घेतला होता, त्याच्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि त्याच्या बाजूने 5 असं नाम ओढून घ्यायचं। तर तांब्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल घालून घ्यायचं। विड्याची 5 पानं घातली होती आणि त्याच्यावरती नारळ ठेवला, नारळालाही हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून नमस्कार करून घ्यायचा। आणि नंतर आपल्याला आचमन करायचं आहे। आचमन केल्यानं काय होतं, आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धी होते, त्यामुळे अगोदर आचमन करून घ्यायचं। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये 1 पळीभर पाणी घ्यायचं। ओम केशवाय नमः असं म्हणत ते पाणी आपण पिऊन घ्यायचं। दुसऱ्या वेळी ओम गोविंदाय नमः असं म्हणून परत पाणी प्यायचं आणि तिसऱ्या वेळी ओम नारायणाय नमः असं म्हणून ते पाणी पिऊन घ्यायचं। आणि नंतर हातामध्ये अक्षदा फूल हळदी कुंकू असं घेतलं होतं आणि त्याच्यानंतर हातावरती पाणी सोडून ते तामणामध्ये सोडून द्यायचं। ओम नारायणाय नमः असं म्हणून हे पाणी तामणामध्ये सोडून नंतर ते तामण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं अक्षदा आणि फुलं घ्यायची। आता पहिलं स्थान हे आपलं गणपती बाप्पांना असतं। आता पूजा कोणतीही असो, स्थान हे आपलं अगोदर बाप्पांचं असतं। तर गणपती बाप्पांना अगोदर अभिषेक घालून घ्यायचा। आता तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घेऊ शकता, मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप तुम्ही गणपती बाप्पा घेऊ शकता। तर अगोदर पाण्याने आणि नंतर कच्च्या दुधाने, पंचामृतानेही अभिषेक घातला तरी चालतो किंवा मग कच्च्या दुधाने घालायचा। गरम केलेल्या दुधाने अभिषेक घालायचा नसतो। तर ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमः असं म्हणत तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा। आणि नंतर विड्याची 2 पानं ठेवली होती, त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवून गणपती बाप्पांना स्थान दिलं। आता दुसरं स्थान हे आज कुबेर देवतांना द्यायचं असतं, कारण धनाचे देवता आहेत ते। तर मग त्यांनाही अभिषेक घालून घ्यायचा, अगोदर पाण्याने आणि नंतर दुधाने असा। ओम श्री कुबेर देवताय नमः ओम श्री कुबेर देवताय नमः असा मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आणि नंतर स्वच्छ असं पुसून घ्यायचं। आणि त्यांनाही नंतर खाऊची 2 पानं घ्यायची, त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवून कुबेर देवतांनाही स्थान द्यायचं। आता तिसरं स्थान आहे ते, नंतर तिसरी 1 सुपारी घेतली होती। आता ही सुपारी आपल्या कुलदैवता स्वरूप घ्यायची आहे, म्हणजे आपलं जी कुलदैवत आहे त्यांचं स्मरण करून आणि त्यांनाही असं अभिषेक घालून घ्यायचं, अगोदर दुधाने आणि नंतर पाण्याने। आता माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती आवर्जून घ्या आणि मूर्तीलाही अभिषेक घालून घ्या। आता माझ्याकडे मूर्ती नाही, मी फोटो घेतलेला आहे, तर फोटोला अभिषेक घालता येत नाही, तर फोटो स्वच्छ असा पुसून घ्यायचा आणि नंतर मग फोटोची पण पूजा करून घ्यायची।
आता माता लक्ष्मीची पूजा करताना किंवा लक्ष्मीला अभिषेक घालताना विष्णूंचं स्मरण करायचं, कारण जिथं श्रीहरी विष्णूंचं स्मरण केलं जातं तिथं माता लक्ष्मीचा वास नक्कीच होतो. तर नंतर मग सगळ्या देवतांना अगोदर हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आणि नमस्कार करायचा. मग लक्ष्मी मातेचे फोटो असेल तर फोटोलाही हार घालून हळदी कुंकू अक्षदा वाहून नमस्कार करून घ्यायचा. लाल फूल असेल तर गणपती बाप्पांना आणि माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करून घ्यायचं. नसेल तर मग कोणतंही फूल घेतलं तरीही चालतं. नंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. नैवेद्य दाखवताना खाली पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचा. नैवेद्याच्या भोवतीने 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं. प्रसादयान समर्पयामी असं मंत्र म्हणत पाणी फिरवून घ्यायचं आणि नैवेद्य दाखवून घ्यायचा. लक्ष्मीपूजन दिवशी आपण जो धनतेरस दिवशी झाडू आणलेला असतो तर त्या झाडूची विधिवत आपण पूजा करून घ्यायची असते, कारण आपल्या घरातील दरिद्रता नष्ट करते लक्ष्मी माता असं मानलं जातं. त्यामुळे त्या झाडूलाही हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून झाडूची पूजा केली जाते. तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा भेटत असेल तर त्या प्रकारचा झाडू घेतला तरीही चालतो. तर आता पूजा करताना समई तर लावल्या जातात, तर दोन्ही बाजूला 2 समया लावून घेतल्या. समईला पण हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून नमस्कार करायचा अग्निदेवांना. लक्ष्मीपूजन दिवशी भरपूर अशा पंत्याही लावून घ्यायच्या, कारण मातेचं आगमन हे छान ह्याच्यात झालं पाहिजे. लाईटीच्या उजेडापेक्षा पंत्यांचा उजेड लख्ख असा उजेड पडला पाहिजे, एवढं असं आपण डेकोरेशन करून घेऊ शकतो. जसं तुम्हाला हवं तसं, पण पंत्या तरी भरपूर प्रमाणात अशा लावायच्या, म्हणजे माता लक्ष्मीचं आगमन हे छान असं होतं. तर लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून नमस्कार करून घ्यायचा. आता काही फळं असतील तर 5 फळाचा नैवेद्य दाखवा, किंवा तुमच्याकडे जे कोणते असतील तर त्या फळांचा नैवेद्य दाखवायचा असतो. आता दिवाळीमध्ये आपण जो काही फराळ बनवलेला असतो तर त्याचाही नैवेद्य दाखवून घ्यायचा. गोडाचं काही पदार्थ बनवलेले असतात तर त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. आता लक्ष्मी मातेला अनारस सर्वात जास्त प्रिय आहे, तर ते बनवले असतील तर त्याचाही नैवेद्य दाखवून घ्यायचा. आता आपल्या घरामध्ये जे काही सोन्याची दागिनं असतात किंवा पैसे असतात तर त्यांचीही पूजा केली जाते. तर त्यांनाही हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचं, फूल वाहून घ्यायचं. नंतर आज धन असतात ते धनही पूजलं जातात. तर जे काही सप्तधान्य आहे किंवा कॉईन असतात आपल्या घरामध्ये तर ते सर्व असं तुमच्याकडे सुगड असतील तर त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता, किंवा वाटीमध्ये भरून ठेवलं तरीही चालतं. तर जे काही आपण धान्य ठेवणार आहे हे सर्व लक्ष्मी मातेचं स्वरूपच आहे, की जे पैसे दागिनं किंवा धान्य जे आहे ते. तर सगळ्यांना हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं. लक्ष्मी मातेसमोर एक विडा ठेवला जातो. खारीक खोबरं हळकुंड सुपारी असं 2 खाऊची पानं घेऊन त्याच्यावरती विडा ठेवून घ्यायचा लक्ष्मी मातेला, आणि पंत्याही लावून घ्यायच्या भरपूर अशा. सर्वात मोठं धन हे धन मानलं जातं. तर आपण ही जे काही पूजा मांडून घेतलेली आहे तर त्या सर्व पूजेला नंतर ना जे धन ठेवलेलं असतं आपण पूजेपुढं तर ते सर्व धन वाहून घ्यायचं असतं. आपण थोडं थोडं असं धन करून ते सर्व देवतांना आणि जे काही धान्य ठेवलेलं आहे तर ते सर्वांना धन आहे ते धन वाहून घ्यायचं असतात. पूजा मांडून झाली की नंतर अगोदर गणपती बाप्पांची आणि नंतर लक्ष्मी मातेची अशी सर्वांनी मिळून आरती करायची आणि लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा. काही चुकलं असेल तर क्षमा याचना करायची आणि मातेला प्रार्थना करायची की तुमचा नेहमीच असा घरात आमच्या वास राहू द्या, कारण लक्ष्मी ही चंचल असते, ती स्थिर राहत नाही. त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की नेहमीच वास तुमचा घरामध्ये राहू द्या. अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने पण विधिवत असं तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.